हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर मी निघालेली आहे काही खरेदी करण्यासाठी मार्केटला। तर कुठे चाललेले आहे व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच। तर मी जरा बाहेर गेलते तर मला उशीर झाला। मैत्रिणी पुढे बस स्टॉपवर जाऊन थांबलेले आहेत। तर मी इथे बस स्टॉपवरच आता आलेली आहे। तर हे पहा, गणपतीचं आगमनाची तयारी सुरू झालेली आहे। तर इथे गणपती बनवायचं काम सुरू आहे। इथे आमच्या बस स्टॉपवरच स्टॉल लागलेला आहे छोटंसं। घरगुती जे गणपती असतात ते लोक इथून ऑर्डर करतात, अगोदरच आत्तापासूनच बुकिंग सुरू झालेली आहे। तर हे पाहता त्या बनवत आहेत, तो गणपती बुक पण झाला आहे। तर इथे थोडा वेळ थांबलो होतो, तेवढ्यात बस आली आणि आम्ही चाललेलो आहोत आता बसमध्ये बसून मार्केटला। तर कोणत्या मार्केटला जाणार आहेत तर पुढे गेल्यावर तुम्हाला सांगते, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आम्ही जरा फिरायला जाणार होतो, तेव्हा सगळ्यांना सेम ड्रेस घ्यायचे होते म्हणून आम्ही सगळे एकदमच खरेदीसाठी आलो होतो। बाहेर फिरायला जाणार होतो आणि कुठे बाहेर जाणार आहोत तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करन। तर हे पहा, आता मार्केट आलेलं आहे, तुम्ही पाहत राहा, तुम्हाला समजेलच। ज्यांना जे कोणी इथे राहत आहेत त्यांच्या लक्षातच येईल हे कोणतं मार्केट आहे। आणि मीही तुम्हाला सांगते, कारण इथे खूप छान आणि स्वस्त सगळं काही मिळतं। पूर्ण ज्वेलरी, ड्रेस, कपडे, चप्पल वगैरे सगळं काही ह्या मार्केटमध्ये असतं आणि दुकानापेक्षा 25% तरी आपल्याला कमी मिळून जातं। तर हे पायी इथे आम्ही गाऊन ड्रेस चाललो होतो पाहायचं, कोणतं चांगलं वाटतंय, कोणाला कोणतं आवडतंय ते आमचं चॉईस करायचं चाललेलं होतं। तर सगळे सेम गाऊन घेणार होतो आम्ही, सेम नाही म्हणजे ज्याला जे आवडतील ते, पण पॅटर्न एकच गाऊन घेणार होतो। तर इथे दुकानामध्येही सेल लागलेला होता, 25-30% डिस्काउंट। आता हे पावसाळ्यामध्ये इकडे भरपूर साड्यांच्या कपड्याच्या दुकानामध्ये सेल लागत असतो आणि कधी कधी चुकून आपल्याला एखादी वस्तू ही खूप छान मिळून जाते, कारण आमच्याकडे पावसाळ्यामध्ये दुकानात सेल लागतो ना। तर हे बघा, इथे क्लचर वगैरे छोट्या मोठ्या वस्तू होत्या, 100 रुपयाला 3 म्हणून सांगत होते, पण दुकानापेक्षा नक्कीच रिजनेबल असतं। तर हे पायी इथे टॉप घ्यायचं चाललं होतं आमचं, खूप छान टॉप असतात त्यांच्याकडे, कारण दुकानात याचीच 900-1000 रुपये प्राईज असते एका टॉपची, इथे 600-650 पर्यंत मिळून जातात। तर हा बघा, हा टॉप माझ्या मैत्रिणींनी चॉईस केला होता आणि तिने घेतलाही। तर मला ट्राय करून पाहायला सांगत होते कसा वाटतोय असा लावून दाखवायला। तर इथे खूप छान टॉप्स असतात आणि हे टॉप एकदम सिल्क कपड्यामध्ये आहे, खूप सुंदर आहे आणि एकदम रिजनेबल, कारण याची दुकानामध्ये नक्कीच 600चा 800-850 रुपये प्राईस दुकानात नक्कीच असते। तर इथे चाललं होतं, काही पुढे काही मागे चॉईस करत होत्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने। तर पहा, हे कोणतं मार्केट आहे, ज्यांना जे व्हिडिओ पाहत असतील माझ्या आजूबाजूचे त्यांच्या नक्कीच लक्षात येईल हे कोणतं मार्केट आहे। आणि मीही तुम्हाला सांगते, तुम्ही जर इथे आजूबाजूला कुठे असताल तर नक्कीच ह्या मार्केटला भेट द्या, कारण इथे खूप रिजनेबल 200 रुपयापासून इथे टॉप मिळतात। 200 रुपयापासून सुरुवात होते आणि डेली यूजसाठी खूप छान 200-250 रुपयाला मिळून जातात। आपण जर ते दुकानामध्ये घ्यायला गेलो तर त्याची भरपूर अशी प्राईज असते। तर ज्वेलरी पण खूप व्यवस्थित रेटमध्ये लावतात आणि ही ज्वेलरी आपण आत दुकानात घ्यायला गेलो तर त्याचा दुप्पट रेट असतो। तर इथे पहा, पर्स चॉईस करायचं काम चाललं होतं। तर पहा, तुम्हाला कोणती चांगली वाटते ह्या तिन्हीमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर तशा भरपूर होत्या, पण काय म्हणतात ना, फिरायला आल्यानंतर घ्यायचं असतं एक आणि चॉईस करतो दुसरं, असंच होऊन जातं। एखादी वस्तू आपल्या उपयोगाची नसती पण घ्यायची भारी हौस असते आणि घरात गर्दी करायचं काम असतं, जागा थोडी पण सामानच भरपूर होऊन जातं आपलं। तर हे इथं आमचं चाललं होतं, पर्स कोणाला कोणती आवडते, कोणती घ्यायची, आणि म्हणजे मीच तर खास चालता चालता एका ताईच्या हातात दिसली, मग जरा चांगली वाटली म्हणून म्हटलं चला पाहूया। तर चाललं होतं कोणती घ्यावा की घेऊ नये, कारण घरात पण भरपूर घेतली का ती तशीच राहून, पहिली तशीच राहून जाते, 6 महिने वर्षभर त्याच्याकडे लक्ष पण जात नाही आणि घरात अडचण होऊन जाते। तर अशी आमची खरेदी चालली होती हळूहळू। ऊन पण भरपूर होतं, पाऊस पण पडत होता आणि गरमी तर भयंकर होती, गरमीने भरपूर हाल चालले होते। तर चालता चालता मला इथं ज्वेलर्स दिसलं, तर त्यामध्ये चांदीचे खूप छान पंचपाळे दिसत होते आणि मलाही भरपूर दिवसापासून पंचपाळे घ्यायचं होतं, पण गडबड होती म्हणून थोडंसं पाहिलं आणि आम्ही पुढे निघालोत।
तर हे पहा इथे ब्लाऊज वगैरे होते, रेडीमेड ब्लाऊज होते. तर ज्याला जे पाहिजे होतं ते ज्याच्या त्याच्या चॉईसने घेत होतं. त्यानंतर आम्ही भरपूर फिरलो, काही खरेदीही केली आणि नंतर इथे जरा वेळ नाश्त्यासाठी थांबलो होतो, कारण सगळ्यालाच थोडीशी भूक लागली होती. आणि भूक असो की नसो पण बाहेर आल्यानंतर आणि मैत्रिणी बरोबर असल्यानंतर थोडा तर नाश्ता होतोच. तर इथे नाश्ता वगैरे करत होतो आणि मग नाश्ता झाल्यानंतर परत चालू झालं होतं. परत कोणाला काय घ्यायचं, कोणाला काय नाही, ते काही ना काही सुरूच होतं. तर आमच्या जवळजवळ 3-4 तास ह्या मार्केटमध्येच गेले होते. तर हे आहे दादरचं प्लाझा मार्केट. तर इथे खूप छान सगळं काही मिळतं. आजूबाजूला तुम्ही कुठे असाल तर नक्की एकदा या आणि तुमची खरेदी इथे करा. कारण का सांगते, म्हणजे इथे मी सांगते हे माझं याच्यात काही नाहीये, पण तुम्हाला कमी जास्त खरेदी करायची असेल ना तर नक्कीच ड्रेस, टॉप, मटेरियल, बाकी पर्स वगैरे, कानातले सगळं काही खूप छान मिळतं. तर हे पाहिजे इथे कानातलेही आम्ही पाहत होतो आणि 2-3 ठिकाणी कानातले पाहिले आम्ही. तर कानातलेही मी घेतले. आणि इथे मैत्रीण सोफ्याचं कवर पाहत होती, तिला सोफ्याचं कवर घ्यायचं होतं पण काही घेतलं नाही, कारण थोडा वेळ पाहणं आणि चॉईस करून घेणं खूप फरक असतो. तर वेळ नव्हता एवढा. तर हे पहा इथे हे टॉप आहेत ना, तर काही 250, 350, 400 खूप रिजनेबल होते. त्यानंतर पुढे मैत्रिणी गेलेल्या होत्या, आम्ही कारण त्यांचे टॉप वगैरे घेऊन झाले होते आणि त्या दुसऱ्या बाजूला गेलते आणि त्या बोलल्या की तुम्ही चॉईस करा आणि तिथे या. तर त्या पुढे गेलेल्या होत्या बस स्टॉपवर आणि आमची वाट पाहत होत्या. तर आम्ही गडबड आमची खरेदी करून निघालो होतो, कारण त्या आमचा वेट करत होत्या. तर हे पहा आम्ही चाललेलो होतो, आमच्या 2-3 मैत्रिणी पुढे गेलेल्या होत्या त्यांच्याकडे, कारण जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजत आलेले होते आणि वेळही भरपूर झालता. तर हे पहा वातावरण तर खूप छान झालेलं होतं, खूप ढग आलेले होते, पावसाचं वातावरण तयार झालं, संध्याकाळची वेळ होती. तर अशा पद्धतीने आम्ही आमची काही खरेदी वगैरे केली आणि मी नक्कीच तुम्हाला ह्या मार्केटमध्ये काय खरेदी केली तर ते पुढच्या व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ मोठा झाला आहे याच्यातच दाखवणार होते, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला काय काय घेतलं त्याचा व्हिडिओ डिटेल्समध्ये दुसरा टाकेन. आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन आणि माझ्याशी जे जुडलेले आहेत त्यांना मी माझ्या लाईफविषयी म्हणजे माझं रोजचं रुटीन वगैरे त्याचे व्हिडिओ टाकत राहील. तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर अजून प्रोत्साहन येतं आणि छान व्हिडिओ टाकायलाही म्हणजे एक प्रोत्साहनच येतं म्हणायचं. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असाल तर शेअर करा. आणि तुम्ही ह्या मार्केटला नक्की भेट द्या, कारण सगळं काही खूप रिजनेबलमध्ये असतं, आपला जवळजवळ दुप्पट फायदा होतो. तर चला आम्ही फिरायला जाणार होतो म्हणून आम्ही खरेदीला आलो होतो. तर आमची सगळ्यांची जी पाहिजे होती ती खरेदी झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी जे पाहिजे होते ते भरपूर काही घेतलेलं आहे. तर त्याचा व्हिडिओ मी डिटेल्समध्ये अपलोड करीन. चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे पहा आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी आणि तिथे भेटलेले आहेत बिल्डिंगच्या जवळ आमच्या